हॅलो, नमस्कार. मी सृष्टी. कसे आहात सगळे? मस्तच ना, मजेतच राहिलं पाहिजे. तर आज पाऊस पडतोय. आम्ही गावी आहोत, तर पाऊस पडतोय. तर पावसाने वातावरण एकदम छान मस्तपैकी थंडगार झालंय. तर आम्ही बाहेर बसून एकदम छान त्याचा आनंद घेतोय. तर छोटी मुलं लहान अंगणामध्ये डान्स करतायत. बालपणीच्या आठवणी ज्या त्या जाग्या होत आहेत. खूप छान छान खेळ खेळले जात आहेत त्यांच्यामध्ये. तर मी असंच फेरफटका मारते. तर चला तर मग बघूया. आमच्या वाडीतील लहान मुलं पावसाचा एकदम मनसोक्त आनंद घेत आहेत. तुम्हाला तर दिसतच असेल. तर चला मग मी आता मच्छी फ्राय करते. सकाळीच मीठ मसाला वगैरे लावून ठेवला होता. तर आता केलीची पानं तोडून आणली आहेत फ्रेश आणि त्याला आता चुलीवरती तव्यावरती फ्राय करणार आहे. तर आपण हळद, तिखट, लाल आणि धनिया पावडर आणि थोडासा ठेचा होता अद्रक लसूणचा, तर तो टाकला आहे, लावला आहे त्याला मच्छीला आणि केलीच्या पानामध्ये छान मस्तपैकी बांधून फ्राय करायचे. तर चला मग मी आता फ्राय करते. तर चुलीवरती तवा ठेवला आहे, पॅन, आणि जो टेस्ट असते चुलीवरची ती खूप छान लागते. तर आपण केलीच्या पानामध्ये जर बांधलं तर ते मसाले मच्छीमध्ये, फिशमध्ये एकदम सहज उतरतात आणि ते तसेच्या तसेच राहतात. तर टेस्ट खूप छान लागते. तर अशा प्रकारे करून पहा. खरंच खूप छान झाली होती मच्छी. तर आपण मच्छी फ्राय करतोय, फिश फ्राय करतोय, चुलीवरचा फिश फ्राय, आणि ते सुद्धा केलीच्या पानामध्ये. तर बाहेर छान मस्तपैकी पाऊस आणि ही फिश फ्राय खूप मस्त. तर आपली फिश फ्राय झाली आहे. तर आपण बघूया. मी हे धागे लावले, बांधला होता जो धागा बांधला होता ते काढून घेते पानातून आणि दुसऱ्या पानामध्ये ठेवते, दुसऱ्या प्लेटमध्ये सर्व करते. तर बघा, छान मच्छी आपली फ्राय झाली आहे. तर अशा प्रकारे आता वरून हिरवी कोथिंबीर आणि लिंबू टाकून मारून छान आपण सर्व करायचं आहे. तर अशा प्रकारे आपली फिश फ्राय रेडी आहे, चुलीवरची फिश फ्राय. तर आपण टेस्ट बघूया कशी झाली ती. चेक करते मी. एकदम गावाकडची ताजी फिश, एकदम खूप मस्त झाली आहे. तर माझ्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. बाय.